पुण्यातील इतिहासप्रेमी मंडळातर्फे शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत दिवाळीच्याच निमित्तानं एक आगळा वेगळा आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमातून शनिवार वाड्याचा भव्य इतिहास आणि पेशव्यांच्या काळातील वैभव यांची ओळख नव्या पिढीला करून देण्यात येते आहे। शनिवार वाडा हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा ठेवा मानला जातो। इतिहासात असे नमूद आहे की त्या काळी हा वाडा 7 मजली होता आणि त्याची भव्यता विलक्षण होती। हाच वैभवशाली इतिहास आता इतिहासप्रेमी मंडळानं एका चित्रफितीच्या माध्यमातून जिवंत केला आहे। बाळाजी विश्वनाथ भट यांनी थेट दिल्लीवर धडक मारून राजमाता येसुबाई साहेबांची 30 वर्षाच्या कैदेतून मुक्तता केली। मात्र दुर्दैवाने 1720 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। आता पंतप्रधान पद कोणाला द्यायचे हा महाराजांसमोर प्रश्न होता। मात्र त्यांनी सर्व इच्छुकांची नावे बाजूला सारत बाळाजी विश्वनाथांच्या 19 वर्षाच्या मुलाला पंतप्रधान पद दिले। ते होते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे। बाजीराव म्हणजे हिंदुस्थानची तळपती तलवार, बाजीराव म्हणजे पराक्रमाचे घोंगावणारे वादळ, बाजीराव म्हणजे कधीही पराभूत न होणारा अजिंक्य सेनापती। बाजीरावांचे वास्तव्य सासवडलाच होते। मागे पाहू पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे शनिवार वाडा। आणि शनिवार वाडा हा केवळ वास्तूचा प्रकार नव्हे तर या शनिवार वाड्याने संपूर्ण देशाला एक मोठा इतिहास दिला आहे। खरं तर दिवाळीच्या निमित्ताने इतिहासप्रेमी मंडळाने पुण्यातल्या या इतिहास दिला आहे। खरं तर दिवाळीच्या निमित्ताने इतिहासप्रेमी मंडळाने पुण्यातल्या या आता इथे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हे सगळं शनिवार वाड्याचं भव्य दिव्य जे रूप आहे ते आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। यासाठी अभ्यासपूर्ण माहिती देखील गोळा केलेली आहे आणि एकूणच शनिवार वाडा कशा पद्धतीने 7 मजली होता, त्याची भव्य दिव्यता कशी होती आणि शनिवार वाड्याचा इतिहास हे सगळंच समजावून सांगण्याचा प्रयत्न हे इतिहासप्रेमी मंडळ करत आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर या शनिवार वाड्याने जी काही स्थित्यंतरं पाहिलीत इतिहासाची ती देखील अत्यंत रोचक अशी आहेत। शनिवार वाड्यामधून संपूर्ण भारताचा जेव्हा कारभार पाहिला जात असे तेव्हाचं जे काही चित्र असेल ते कसं असेल, या शनिवार वाड्यामध्ये पंतप्रधान गादी कुठे होती, त्यानंतर ज्या काही इथल्या राण्या होत्या त्यांचे महाल कुठे होते, इथलं जे कारंजे ज्याच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती ते कुठे होतं आणि हे कारंजं मुळात उडवलं कसं जात होतं, अशा सगळ्या उद्बोधक माहितीसाठी एकूणच जर आपण पाहिलं तर इतिहासप्रेमी मंडळाने हे सगळे बारकावे टिपण्याचा इथे प्रयत्न केला आहे। कशा पद्धतीने आपण हा सगळा वाडा साकारलेला आहे आणि हा जो इतिहास आहे आपण लोकांसमोर कशा पद्धतीने मांडतोय हे मला सांगा। इतिहासप्रेमी मंडळ गेली 20 वर्ष या ठिकाणी इतिहासातील विविध घटना, वास्तू, लढाया ह्याचं सादरीकरण करत असतं। यावर्षी बाजीराव पेशवे यांच्या जन्माला 325 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून त्यांनी बांधलेला शनिवारवाडा लोकांसमोर सादर करावा या ठिकाणी आपण ते प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। शनिवारवाडा ही संपूर्ण देशावरती प्रभुत्व निर्माण करणारी अशी वास्तू होती। म्हणजे दिल्लीच्या महत्त्वाची आहे। जवळजवळ 85 वर्ष या ठिकाणी भगवा झेंडा फडकत होता आणि अटकपासून कटकपर्यंत किंवा पेशावरपासून तंजावरपर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण झालं। त्याचं नेतृत्व कटकपर्यंत किंवा पेशावरपासून तंजावरपर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण झालं, त्याचं नेतृत्व हे या ठिकाणी होत होतं। दुर्दैवाची गोष्ट अशी की आज जर का आपण शनिवारवाड्याच्या आतमध्ये गेलो तर तिथल्या सगळ्या वास्तू नष्ट झालेल्या आहेत। याचं कारण त्या ठिकाणी 1828च्या सुमाराला जी प्रचंड आग लागली इंग्रजांच्या काळामध्ये, ती लागली किंवा इंग्रजांनी लावली असेल, त्यात हा सगळा वाडा भस्मसात झाला। आणि आज भारताच्या प्रांतातून अनेक पर्यटक जेव्हा शनिवारवाड्यामध्ये येतात तर नेमकं काय बघायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो। आणि म्हणून आमच्या मनात ही कल्पना आली की शनिवारवाडा कसा असेल ते लोकांसमोर सादर करायचं। मग त्या ठिकाणी मुख्य पेशव्यांचा महाल असेल, प्रत्यक्ष बाजीरावांचा दिवाणखाना असेल, हजारी कारंजं की जे जगामधलं 1 नंबरचं कारंजं होतं ते कारंजं कसं असेल, त्याचप्रमाणे मस्तानीचा महाल कुठं असेल, ज्या ठिकाणी देश विदेशातील प्रतिनिधी भेटायला यायचे तो गणेश महाल त्याची रचना कशी असेल, त्या काळामध्ये नानासाहेब पेशव्यांनी कात्रजचा तलाव ते शनिवारवाडा अशी 8 किलोमीटर लांबीची
बंद नळातली अंडरग्राऊंड नव्हे तर ज्या रहाड गाडग्यातून चौथ्या मजल्यावरच्या टाकीमध्ये पाणी साठवलं जात होतं आणि त्याच्या प्रेशरनी वाड्यातली सगळी कारंजी उडत होती, ते रहाड गाडगं कसं असेल हे सुद्धा येणार त्याच्या प्रेशरनी वाड्यातली सगळी कारंजी उडत होती, ते रहाड गडगं कसं असेल हे सुद्धा येणाऱ्या लोकांना दाखवावं. हे सगळं म्हणजे इतिहाससुद्धा आणि वास्तूची रचनासुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा वाडा केवळ एक वास्तू नाही आहे, तर यातनी एक दैदिप्यमान इतिहास लोकांसमोर निर्माण केलेला आहे. मग त्या काळामध्ये झालेली भोपाळची लढाई असेल, उदगीरची लढाई असेल, राक्षस भुवनचं असेल, खर्ड्याचे असेल, असे सगळे विजय हे जे मिळाले ते या वाड्याच्या नेतृत्वामध्ये मिळालेले आहे. आणि शिंदे, होळकर निर्माण केलं, या सर्व पराक्रमाची स्मृती म्हणजे शनिवारवाडा. आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे आम्ही पाहतोय की कशा पद्धतीने तुम्ही ही सगळी रचना केलेली आहे, याच्यासाठीचा जो अभ्यास आहे तो कशा पद्धतीने केला गेला, कारण ही रचना त्या काळामध्ये होती, त्याचे अभ्यासपूर्ण आपण माहिती कशी गोळा केली. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शनिवारवाडा हा जरी जवळजवळ 100 वर्ष हा एखाद्या राजस्थान की शनिवारवाडा हा जरी जवळजवळ 100 वर्ष हा एखाद्या राजस्थान मात्र पुण्यामध्ये किरण कलमदाणी हे फार मोठे वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्चर आहेत. मात्र पुण्यामध्ये किरण कलमदाणी हे फार मोठे वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्चर आहेत. तेच त्यांनी एकत्र केले. त्याचप्रमाणे शनिवारवाड्याच्या काळामध्ये भारतात ज्या वास्तू निर्माण झाल्या पेशवे काळामध्ये तेच त्यांनी एकत्र केले. त्याचप्रमाणे शनिवारवाड्याच्या काळामध्ये भारतात ज्या वास्तू निर्माण झाल्या पेशवे काळामध्ये त्या वास्तू त्यांनी प्रत्यक्ष बघितल्या आणि त्याच्यातून त्यांनी शनिवारवाडा कसा असेल याचे काल्पनिक पण अत्यंत अभ्यासपूर्ण असा एक आर्किटेक्चर मॅप तयार केला. तोच आम्ही आमच्या या प्रतिकृतीसाठी आधार मानलेला आहे आणि त्यानुसार वास्तुनिश्चिती केली. त्या वास्तूचा आकार कसा असेल हे आम्ही बघितलं. आता आपण म्हणतो शनिवारवाडा 7 मजली होता, मात्र त्यांनी असं सांगितलं की 5 मजली वास्तू आणि त्या पुणे शहरावरती एक प्रकारची टेहाळणी करता येत असेल, बाहेरून लांबून कोणी शत्रू येत असेल तर तेही त्यांच्या दृष्टी पुणे शहरावरती एक प्रकारची टेहाळणी करता येत असेल, बाहेरून लांबून कोणी शत्रू येत असेल तर तेही त्यांच्या दृष्टीस पडत असेल. आज सुद्धा पुण्यातल्या रास्तेवाड्यामध्ये असा 2 मजली टॉवर किंवा मनोरा आपल्याला पाहायला मिळतो. असा सगळा अभ्यास करून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी ही प्रतिकृती निर्माण केली. आता याच्यामध्ये आपण पाहतो की ही जी प्रतिकृती आपण तयार केलेली आहे ती निश्चितच आपण दाखवत आहे, त्यासोबत इतिहास देखील सांगतायत. इतिहास कशा पद्धतीने शनिवारवाड्याचा आहे, कारण अशा भव्यदिव्य इमारती आज आपण पुण्यातला केवळ शनिवारवाडाच नाही तर राजस्थानमध्ये देखील काही महाल आहेत, इतरही काही वाडे आहेत. मात्र याचा इतिहास कशा पद्धतीने आहे, जो ज्वाजल्य आहे आणि तो खऱ्या अर्थाने आपल्याला इथे प्रेरित करतो शनिवारवाडा कसं वेगळं आहे हे दाखवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की संपूर्ण हिंदुस्थान हा स्वतंत्र करायचा आहे. शिवाजी महाराजांना त्यांचं जे निधन झालं ते 1680मध्ये झालं. त्यानंतरचा 27 वर्षाचा काळ हा औरंगजेबाच्या संघर्षाचा होता. मात्र शाहू महाराज जेव्हा छत्रपती झाले आणि त्यांनी या घराण्याकडे पेशवेपदे सोपवलं, मग पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथ भट, नंतर बाजीराव असतील, त्याच्यानंतर नानासाहेब, माधवराव आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शिंदे, होळकर हे सर्व मराठा मंडळ यांनी शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी अथक परिश्रम केले आणि त्यासाठी त्या मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यांनी पेशावरपर्यंत झेप घेतली. पानिपतचा जो रणसंग्राम आहे हा सामान्य नाही आहे. हे खरं की पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, पण पानिपतला मराठे लढले. एका इंग्रजी इतिहासकाराने असं म्हणलेलं आहे की मराठे पानिपतला ज्या प्रकारे झुंज त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आजचा भारत आपल्याला पाहायला मिळतोय. जर तसं झालं नसतं तर सगळा भारत हा पाकिस्तान झाला असता. त्यामुळे मराठ्यांचं शौर्य, जिद्द, पराक्रम, बलिदान, त्याग आणि राष्ट्रभक्ती या सगळ्याचं प्रतीक हा शनिवारवाडा आहे आणि त्याच्यातून त्यांनी हे जे निर्माण करून दाखवलं. आणि म्हणून तुम्हाला या प्रदर्शनात तुम्हाला पाहायला मिळेल की शनिवारवाड्याचं वर्णन करताना शिवाजी महाराजांचं हा शनिवारवाडा आहेच. मात्र आपण पाहतो की पुण्यामध्ये यायचं असेल तर पुण्यामध्ये जी काही ठराविक ठिकाणं आहेत, जसं सिंहगडाचं आकर्षण प्रत्येकाला आहे त्याच पद्धतीने इथे असणारा शनिवारवाडा ज्याने संपूर्ण इतिहास आहेत, जसं सिंहगडाचं आकर्षण प्रत्येकाला आहे त्याच पद्धतीने इथे असणारा शनिवारवाडा ज्याने संपूर्ण इतिहास
हे साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, येसुबाईंची सुटका केलेली आहे. या सगळ्या गोष्टी इथे मांडण्याचा प्रयत्न इतिहासप्रेमी मंडळाने केलेला आहे. आणि इथे अगदी अल्पशा तिकिटावर सध्या दिवाळीमध्ये हे प्रदर्शन उपलब्ध आहे. त्याच्यामुळे अजूनही आपण जर हे प्रदर्शन पाहिलं नसेल तर या ठिकाणी येऊन हे आपल्याला प्रदर्शन पाहता येणार आहे. आणि शनिवार वाड्याचं हे सगळं भव्यदिव्य स्वरूप हे आपल्याला इथून घेऊन त्याचा इतिहास जो आहे तो जगाला सांगता येणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.